राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये मुंबईमधल्या भूमिपुत्राचा जो निवारा जो ह्या पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून जो काढून घेतला जातोय तो निवारा त्याला सर्वप्रथम संरक्षित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असणार आहे। कारण आपण बघाल तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्रच बेघर आहे, भूमिपुत्र स्वतः बेघर आहे, तर त्याचा निवारा निश्चित करणं ही या पक्षाची पहिली प्राथमिकता असेल। त्यानंतर ह्या भूमिपुत्रांचं जे नोकरी आणि या भूमिपुत्रांचं जे शिक्षण आहे या तीन मुद्द्याला घेऊन आम्ही या ठिकाणी ही निवडणुकीला सामोरं जातोय। आता काही जणांचं म्हणणं आहे का मुंबईचा महापौर हा मराठी असेल, काहींचं म्हणणं आहे का मुंबईचा महापौर हा हिंदू असेल। आमचं या पक्षाचं भूमी अधिकार पार्टीचं हे जाहीरपणे म्हणणं आहे की या मुंबईचा महापौर हा भूमिपुत्र असणार आहे। सर, वोट चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसतोय, त्यामध्ये असं वाटतंय का की आपला कुठेतरी ओपनिंग होईल? आहे ना, तसं आता आयोगाने त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे आणि काही राजकीय लोकांनी पण या संदर्भात जो उजागरपणा केलेला आहे त्या संदर्भात दुबार मतदानाचं प्रमाण जर कमी झालं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने वोटिंग होईल आणि बाकीच्या इतर उमेदवारांबरोबर आमच्या पक्षाच्याही उमेदवाराला तेवढीच ताकदीनं मतं मिळतील असा आमचा त्या ठिकाणी मानस आहे। आता तरी सध्या आमचं एक 100 सीटावरती आमचं गणित सुरू आहे। आमची जी प्राथमिक जी चर्चा आहे त्या माध्यमातून मुंबईमध्ये 227 उमेदवारांपैकी एकूण 100 सीटांवरती जो जास्तीत जास्त झोपडपट्ट्या प्रवण क्षेत्र जे आहेत, ज्या चाळीचं क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी सामान्य व्यक्ती राहतोय, आपली उपजीविका चालवतोय, त्या ठिकाणी त्यांच्यामधल्या सामान्य व्यक्तीला प्राधान्य देऊन भूमिपुत्राचा विषय घेऊन आम्ही भूमी अधिकार पार्टीच्या माध्यमातून ह्या सीटा लढवतोय। आपले उमेदवार कसे असतील आणि किती उमेदवार उतरवतात सध्या? सध्या आता आम्ही म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये 100 उमेदवारांची आमची तयारी सुरू आहे। आता या ठिकाणी आमच्याकडं सध्या तरी 15 उमेदवार या ठिकाणी आमचे आहेत। म्हणजे आम्हाला हे जरी आजची पक्ष स्थापन झाला तरी ह्या पक्षाला एक इतिहास आहे। मागील अनेक वर्षापासून राईट टू शेल्टर ह्या नावाची जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आपण शेल्टरची एक चळवळ उभी केलेली आहे। या शेल्टरच्या चळवळीच्या माध्यमातून मुंबईमध्ये या संघटनेचे असंख्य असे शाखा आहेत आणि या प्रत्येक शाखेमधून आमचा उमेदवार या ठिकाणी उभा राहतोय। म्हणजे 15 ते 20 उमेदवार आमचे या ठिकाणी आत्ताही आहेत, परंतु आमचं गणित असं सुरू आहे की या मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 100 उमेदवार आम्हाला उभे करता येऊ शकतात का, हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आपण फक्त मुंबईपुरतंच मर्यादित हे करणार आहात की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये नवी मुंबईमध्ये फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रामधल्या इतर महानगरपालिकाही आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत। आमचा जो पक्ष आहे हा राज्य निवडणूक आयोगामध्ये नोंदणीकृत असल्यामुळे आम्हाला संपूर्ण राज्यभर ह्या निवडणुका लढवता येऊ शकतात। फक्त मुंबईतच नाही तर ठाणा, नवी मुंबई ह्या जवळच्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका लढतोय। ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहेत। आणखी काही उमेदवारांच्या आम्ही शोधात आहोत। तर ह्या इच्छुक उमेदवारांनी जर आम्हाला संपर्क साधला तर आम्हाला शॉर्टलिस्ट करून आम्हाला त्या विभागावरती त्या वॉर्डवरती ती उमेदवार आम्हाला उभं करता येईल। आमचा एक संकल्प असा आहे की 1 वॉर्ड आणि 10 गार्ड म्हणजे भूमी अधिकार पार्टी एक संकल्प राबवत आहे, एक स्ट्रॅटेजी राबवत आहे की आमचा उमेदवार जर उभा असेल तर तो एकटा नसणार आहे, त्याच्याबरोबर त्याचे 10 गार्ड असणार आहे। म्हणजे 1 वॉर्ड आणि 10 गार्ड, या वॉर्डचं 10 जणं जे गार्ड आहेत ते रक्षण करणार आहेत आणि ते निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। म्हणजे फक्त एका व्यक्तीला वोट बघून तुम्ही मतदान करू नका, तर ती जी 10 जणांचा जो संच आहे, 10 जणांची जी टीम आहे, या टीमला बघून तुम्ही त्या ठिकाणी मतदान करा असं आमचं त्या ठिकाणी एक पॅनल म्हणजे एक व्यक्तीच असणार आहे, परंतु त्याच्याबरोबर ते 10 गार्ड असणार आहेत। 1 वॉर्ड आणि 10 गार्ड ही संकल्पना आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राबवतोय। आम्हाला आशा आहे की लोक याचं स्वागत करतील आणि भरभरून या ठिकाणी मतदान पण करतील। मोठे भले मोठे पक्ष आपल्या समोर आहेत, सुरुवात होते
काय वाटतंय की यावेळेला यश भेटेल का? बिलकुल यश भेटेल. काय आहे, लोकांना आता कळलेलं आहे, कारण प्रत्येक वेळेस मतं विकून विकून लोकांना त्यांच्या कदाचित मताची किंमत कळलेली आहे. आपण सातत्याने हा विषय मांडतोय. जसं तुम्हाला अगोदरही सांगितलं की लोकांना असं वाटतं का निवडणूक म्हणजे खूप खर्चिक गोष्ट आहे. म्हणजे काही राजकीय पक्ष जे प्रस्तावित पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं असतं का जोपर्यंत तुमच्याकडं लाखो करोडो रुपये नाही आहेत तोपर्यंत तुम्ही इलेक्शन लढू शकत नाही आहे. भूमी अधिकार पार्टीचा असा कुठलाही त्या ठिकाणी संकल्प किंवा म्हणणं नाही आहे. सर्वात साधारण उमेदवार या ठिकाणी उभा केला जाईल. त्याचा निकष एवढा असेल का तो प्रामाणिक असावा, तो त्या लोकांचा विषय झगडणारा असावा, भूमिपुत्राला तो प्राधान्य देणारा असावा. या निकषावरतीच केवळ आमचा पक्ष त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करेल. तो कोण किती श्रीमंत आहे आणि कोण किती गरीब आहे हा मतभेद या गोष्टी डिफरन्स कधीच केला जाणार नाही. सर, बाप पक्षाची तुमची आज घोषणा केली तर येणाऱ्यांना हे काय करायचं, आव्हान काय करायचं पक्षामध्ये काय त्यांच्यासाठी आव्हान काय? बिलकुल, ज्या प्रामाणिक भूमिपुत्र आणि हा विषय फक्त आम्हीच नाही आहे, मुंबईमधले अनेक भूमिपुत्र आहेत ज्यांच्यासोबत आम्ही कनेक्ट होणार आहोत. आपल्या या चॅनेलच्याच माध्यमातून हा भूमिपुत्राचा विषय आम्ही ज्यावेळेस आता सुरुवात केलेली आहे, असंख्य लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या का तुम्ही जे टायटल जे घेतलेलं आहे हे टायटल महत्त्वाचं आहे. या टायटलला कुठल्याही धार्मिक गोष्टीचा वास नाही आहे, कुठल्याही प्रांताचा वास नाही आहे. भूमिपुत्रांना प्राधान्य देणं म्हणजे इतर लोकांवरती अन्याय करणं असं अजिबात होत नाही आहे. आम्ही सांगतो का त्या भूमिपुत्रांना प्राधान्य द्या. आम्ही असं नाही म्हणत का त्या राज्यामधला व्यक्ती आणि त्याला बाहेर राखला आणि ह्याला बाहेर राखला आणि ही भाषा बोला आणि ती भाषा बोला. केवळ इकडच्या भूमिपुत्राला जर आम्ही या ठिकाणी प्राधान्य देऊ शकलो, आज जे म्हणतात, आज जे भाषावाद करतात, आज जे प्रांतवाद करतात, त्यांनी ज्या वेळेस त्यांना सत्ता मिळाली होती त्यावेळेस जर त्यांनी भूमिपुत्राला प्राधान्य दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती, भाषावाराची वेळ आली नसती, प्रांतवादाची वेळ आली नसती. म्हणून या पक्षाची सुरुवातच ह्याच्यापासून आहे का ह्या भूमीमधला जो भूमिपुत्र आहे, जो मुंबईच्या बाहेर फेकू लागलेला आहे, जो राज्याच्या बाहेर फेकू लागलेला आहे, जो शहराच्या बाहेर फेकला जाऊ लागलेला आहे, त्याला सन्मानाने कसं परत घेऊन त्या शहरामध्ये घेऊन येता येईल, हा सन्मानाने त्याला वागणूक दिली जाईल. त्याच्या नोकरीचा विषय, त्याचा शिक्षणाचा विषय, ही प्राथमिकता भूमी अधिकार पार्टीची असेल. हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.